नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथी आणि तुरीचे दाणे वापरून छान चविष्ट असा आळण. चला तर मग आपण आता आळण बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि तिथे आता तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण तिथे जिरा, त्यानंतर मोहरी आणि त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण टाकायचं आहे. यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. आता आपण तुरीचे दाणे घ्यायचे आणि ते टाकायचे आहेत. ते छान ढवळून घ्यायचं आहे आणि त्याला 5 मिनिटे छान शिजू द्यायचं. आता आपण टाकूया हळद, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची, यानंतर बारीक चिरलेले 3 टोमॅटो ॲड करायचे आहेत. याला पण छान मिक्स करून घेऊ. यानंतर यामध्ये आपण 1 चम्मच मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच धना पावडर टाकायचा आहे. यानंतर हे सगळं मिक्स करून झाकण ठेवून छान 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आता छान टोमॅटो शिजलेले आहेत. आता आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली मेथी, ती छान मिक्स करून घ्यायची. मेथीला 5 मिनिटं झाकण लावून छान शिजू द्यायचं. 5 मिनिटं झालेले आहे. आपली मेथी शिजून गेलेली आहे. आता आपण यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे, यामुळे आळण छान घट्टसर येणार. आता आपण पाणी ॲड करायचं आहे. छान एकजीव करून घ्यायचं आणि आता याला छान 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे. आपला आळण आता छान उकळलेला आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया. आळण तयार आहे, रेडी टू सर्व. हा आळण गरम भातासोबत खूप छान लागतो. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर अँड कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.